जय हिंद मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडते आणि लाडके यूट्यूब चॅनल एक्झाम इथवर. काल आपण पर्यावरण अध्ययनाची पॅडागॉजी बघितली. आज आपण पर्यावरण अध्ययनाचे बाकीचे 15 प्रश्न इथं बघणार आहोत, जे एक जीके बेसिस असतात, एनसीईआरटीच्या पुस्तकांवर डिपेंड असतात. तर तुम्ही फक्त हे मागचे प्रश्न जरी वाचून घेतले किंवा लक्षात घेतले तरी तुमची एक्झाममध्ये एक 15 पैकी 8, 9, 10 मार्क तुमचे कुठेही जाणार आहे. ठीक आहे, तर फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. एक दिवस पॅडागॉजीचे 5 व्हिडिओज, दुसऱ्या दिवशी बाकी विषय ज्ञानावर आधारित 5 व्हिडिओज असे तुमचे रेग्युलरली चालत आहेत आणि आता चालूही राहणार आहेत. तुम्हाला पूर्ण प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर मिळून जातील, तिथून जाऊन तुम्ही मागचे व्हिडिओ सुद्धा बघू शकता. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पहिला प्रश्न आजचा घेऊया आपण. भारत में बिहार के साक्षेप जम्मू काश्मीर और गोवा की स्थिति क्या है. तो इथं आपल्याला विचारलेलं आहे की बिहार, ठीक आहे, बिहार जो आहे, ठीक आहे, बिहार जो राज्य आहे, तर बिहार राज्याच्या कोणत्या दिशेला जम्मू काश्मीर आणि गोवा आहे असं आपल्याला इथं विचारलंय. तर बघा, मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतोय, एक्सप्लेनेशन मी तुम्हाला इथं करणार नाही, तरी एक छोटंसं ट्राय करतो की बघा, बिहारच्या उत्तर पश्चिम मध्ये जम्मू आणि काश्मीर आहे, तर दक्षिण पश्चिम मध्ये तुमचं गोवा आहे. ठीक आहे, गोवा राज्य आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर इथे असणार आहे. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे, त्याचं स्पष्टीकरण वगैरे काही लक्षात ठेवायची गरज नाही. ठीक आहे, जास्त वेळ वाया नाही घालवायचा आपल्याला ईव्हीएस वर. ठीक आहे, पुढे सीडीपी वर तुम्ही जे पॅडागॉजी त्याच्यावर वेळ वाया घालवा, पण याच्यासाठी तुम्ही वन लायनर वगैरे रीड करू शकता किंवा खूप झालं तर पहिली ते 5वी एनसीईआरटी वाचू शकता. ठीक आहे, पुढे प्रश्न क्रमांक 2. बाष्पीकरण की प्रक्रिया निम्नलिखित में से किस स्थिति में सबसे धीमी होगी. तर बघा, पर्याय क्रमांक 4, सतह क्षेत्र और तापमान दोनों में कमी. हा पर्याय पण चुकीचा आहे. सतह क्षेत्र और तापमान दोनों में वृद्धि झाल्यावर नाही होणार. सतह क्षेत्र में बढ़ता है लेकिन तापमान में घटता है, पण चुकीचं आहे. सतह क्षेत्र में घटता है लेकिन तापमान में बढ़ता है, पण चुकीचं होईल. सतह क्षेत्र और तापमान दोनों में कमी जेव्हा होते तेव्हा हे बाष्पीकरणची जी स्पीड असते ती कमी होते. ठीक आहे, पुढे प्रश्न क्रमांक 63. स्थानों, दूरियों और दिशाओं की सापेक्ष स्थिति को समझने की क्षमता है. म्हणजे स्थानों, दूरियों और दिशाओं की सापेक्ष स्थिति को समजने की क्षमता कशाला म्हणतात हे आपल्याला इथं विचारले. तर कशाला म्हणतात, तर चित्रण कौशल्याला. ठीक आहे, चित्रण कौशल्याला म्हणतात. स्थानों, दूरियों और दिशाओं की सापेक्ष स्थिती समजण्याच्या कलेला चित्रण कौशल म्हणतात. म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला मॅपिंग स्किल म्हणतात. तुम्हाला इथं चित्रण म्हणजे चित्र काढणे असं वाटत असेल, पण चित्रण कौशल म्हणजे मॅपिंग स्किल्स. ठीक आहे, डायरेक्शनल स्किल पण येणार नाही, पोझिशनल स्किल पण येणार नाही, ग्राफिक स्किल पण येणार नाही. या तिन्ही स्किल मिळून जी स्किल तयार होते ती असते मॅपिंग स्किल म्हणजे चित्रण कौशल. ठीक आहे, त्याच्यात दिशा पण येतात, पोझिशन मिळतात आणि ग्राफिक्सचा पण तुम्हाला वापर करायला होतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 64. किस राष्ट्रीय पाठ्यचर्या फ्रेमवर्क एनसीएफ ने प्राथमिक स्तर पर एक एकीकृत पाठ्यचर्या क्षेत्र के रूप में पढ़ाने जाने के लिए पर्यावरण अध्ययन की सिफारिश की. तर प्रश्न क्रमांक 64 आपलं उत्तर आहे एनसीएफ 1975. ठीक आहे, चला पुढे. हे फक्त तुम्हाला पाठ करून घ्यायचे, याच्याबद्दल तुम्हाला जास्त लक्षात ठेवण्याची काही गरज नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला एक्सप्लेन कमीच करणार आहे. कमीत कमी वेळेमध्ये आपण हे 15 प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न इथं करतोय. प्रश्न क्रमांक 65. भारत में किस क्षेत्र में स्थानांतरित खेती करने का रिवाज है. बघा, भारताच्या कोणत्या राज्यामध्ये स्थानांतरित खेती म्हणजे काय, तर शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणजे इकडून तिकडे अशी जी शेती होत असते त्याला कोणत्या क्षेत्रामध्ये, क्षेत्रामध्ये त्याचा रिवाज आहे आपल्याला इथं असं विचारलेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 65चं उत्तर आहे बघा, उत्तर पूर्वी क्षेत्रामध्ये हे रिवाज आहे म्हणावं किंवा तिथं ते करत असतात. ठीक आहे, पुढे प्रश्न क्रमांक 66. नदी बांधों से उत्पन्न जल विद्युत के लिए निम्नलिखित में से कौन सा कथन सत्य नहीं है विचारलंय. म्हणजे 3 सत्य कथन आहेत, एक नाही आहे. ठीक आहे, तर काय बघा प्रश्न क्रमांक 66चं उत्तर. तर बघा, बांध टिकाऊ विकास को प्रोत्साहित करते हैं, हे चुकीचं आहे. यह पानी या हवा को प्रदूषित नहीं करता है, बरोबर है. जल विद्युत सुविधाओं से बड़े बड़े पर्यावरणीय प्रभाव हो सकते हैं, पण बरोबर है. बांध स्वदेशी लोगों को अपनी नदी की जीवन रेखाओं से अलग करते हैं, पण बरोबर आहे. तर चुकीचं पर्याय ए आहे आणि आपल्याला तेच विचारलेलं की नाही कोणता आहे, सत्य नाही आहे. म्हणजे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 67. निम्नलिखित में से कौन सी ग्रीन हाउस गैसों या गैस से है. ठीक है,
कोणती जी ग्रीन हाऊस गॅस आहे याच्यापैकी आपल्याला ते इथं विचारलेलं आहे. तर काय असेल प्रश्न क्रमांक 67चं उत्तर? कार्बन डायऑक्साईड आहे का? आहे. मिथेन आहे का? आहे. जलवाष्प आहे का? हो. या तिन्ही जे आहेत ते ग्रीन हाऊस गॅसेस आहेत, त्याच्यामुळे उपयुक्त सभी आहेत, म्हणजे वरती दिले वरीलपैकी सर्व आहेत, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर इथे असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 68, भारत में ठंडे रेगिस्तान मानसून से प्रभावित क्यों नहीं होते? क्यों होते नहीं पूछा है, क्यों नहीं होते असं आपल्याला इथं विचारलेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 68चा आपण पर्याय बघूया. ठंडे रेगिस्तानों में गर्मियां और बेहद ठंडी सर्दियां होती में गर्म गर्मियां और बेहद ठंडी सर्दियां होती है. बघा जे बर्फाळ प्रदेश असतो तिथं गर्मीमध्ये पण थंडीच असते, त्याच्यामुळे हा पर्याय प्रभावित क्यों नहीं होते. ठीक आहे, हाँ हे बरोबर आहे, पर्याय बरोबर आहे. ठंडे रेगिस्तान हिमालय की वृष्टि छाया में होते हैं, हा पर्याय चुकीचा आहे. ठंडे रेगिस्तानों में हवा बहुत पतली कम होती है, हा पर्याय बरोबर आहे. ठंडे रेगिस्तान बहुत ऊंचाई पर होते हैं, हा पर्याय पण बरोबर. त्याच्यामुळे कोणत्या म्हणजे कोणत्या मुद्द्याला बघून लोक प्रभावित होत नाहीत, तर ते हा पर्याय क्रमांक 2 ठंडे रेगिस्तान हिमालय की वृष्टि छाया में होते हैं, याच्यामुळे प्रभावित होत नाहीत. ठीक आहे, तर प्रश्न क्रमांक 68चं उत्तर आपले पर्याय क्रमांक 2 असणार आहे. पुढे 69चं उत्तर बघूया. ताजमहल के पीले होने के लिए निम्नलिखित में से कौन सा जिम्मेदार आहे. बघा ताजमहलचं जे इमारत आहे ती पिवळी होण्यामागचं कोणतं कारण आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर त्याचं कारण आहे बघा सल्फर डायऑक्साइडेशन. ठीक आहे, सल्फर डायऑक्साइडमुळे ते सल्फर डायऑक्साइडच्या सानिध्यामध्ये किंवा त्याच्या वातावरणामध्ये आल्यावर, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर ते पिवळं होत असतो. ठीक आहे, चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 70, गोलकोंडा किला किसने बनवाया है. गोलकोंडा जो किल्ला होता तर तो कोणी बनवला इथं आपल्याला असं विचारलेलं आहे. तर तो कोणी बनवला आहे, तर तो बनवला आहे बघा काकतीय राजवंश यांनी तो बनवलेला आहे. पुढे प्रश्न क्रमांक 71, 15 ग्राम पर मिलीलीटर घनत्व और 3 मिलीलीटर आयतन वाले किसी वस्तु का द्रव्यमान क्या होगा. तर बघा प्रश्न क्रमांक 71चं उत्तर आहे 15 गुणिले 3 म्हणजे 45 ग्राम, आणि आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, 15 तरी 45. त्याचं जे घनत्व असेल त्याचा आपण आयतन शी गुणाकार केला तर त्याचं आपल्याला द्रव्यमान लगेच मिळून जाईल, त्याच्यामुळे 45 ग्राम त्याचं ते द्रव्यमान असेल. पुढे प्रश्न क्रमांक 72, निम्नलिखित में से कौन सी अदिश राशि है. तर द्रव्यमान आहे का, गुरुत्वाकर्षण आहे का, संवेग आहे का, भार आहे का, काय आहे. तर बघा द्रव्यमान ही अदिश राशी आहे, गुरुत्वाकर्षण सदिश आहे, संवेग सदिश आहे, भार पण सदिश आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 73, एक ऐसी वस्तु जिनमें से कोई प्रकाश किरण गुजर नहीं सकती क्या कहलाती है. काय काय म्हणू शकते, तर तिला आपण अपारदर्शी म्हणतो. पारभासी म्हणत नाही, पारदर्शी म्हणत नाही, उत्तर म्हणत नाही. त्या पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 74, हा जो प्रश्न आहे तर तो थोडा याचं उत्तर पुढे हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 74 याचं उत्तर चुकीचे ऑप्शन आहेत, चुकीचे पर्याय आहेत सर्व, आणि हे प्रश्न पण चुकीचा होता, त्याच्यामुळे सर्वांना याचा मार्क देण्यात आला होता. त्याच्यामुळे हे पर्याय हा प्रश्न आपण स्किप करूया. पुढे शेवटचा प्रश्न, एक विलेय का विघटन दर टिंब पर निर्भर करता है. जे विलेय असतं त्याचं जे दर असतं निर्भर दर, तर ते कोणावर विघटन दर कोणावर निर्भर करतं, कोणावर ते डिपेंड असते आपल्याला इथं विचारलं आहे. तर ते कोणावर असतं, तर ते सतह क्षेत्रावर डिपेंड असतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण 15
प्रश्न घेतलेले आहेत, त्याच्यापैकी एकचं उत्तर आपण तो प्रश्न चुकीचा होता त्याच्यामुळे तो घेऊ शकलो नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारे 15 प्रश्न आपण घेतलेले आहेत. असंच तुम्ही सराव करा. एक दिवस पॅडागॉजी, एक दिवस बाकी विषय ज्ञानावर आधारित प्रश्न. आज पण पूर्ण 5 व्हिडिओज येतील. या सर्वांचे PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल असतील. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.